तर माझ्या लाडक्या मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आता हातात घेतले असं सुतळ्या बितळ्या आणि चाललो आता जरा केबल बांधायला. सकाळ सकाळी पोरं आली ती बा खेळायचं म्हणून, खेळायला पण जाणार आहे. पहिला जाऊन आता केबल बांधून येणार आहे. ह्याला घेऊन जातो. तू काय येणार आहेस काय? इथे हे तर चालत यायचं, लाव सायकल मान चल चाटेचा. मग आता जाऊया आणि जरा शिडे की नाही, शिडे आपल्याला काय फुकट मिळणार नाही, आपल्याला ते पैसे देऊनच घ्यायला लागणार आहे. तर जाऊन बघूया आता पैसे कमी करायला लावायचे त्यांना. भावांनो, असलं कडक ऊन पडले काय सांगायचं तुम्हाला. आणि असल्या कडक ऊनमध्ये आम्ही चालत चाललो बघा. 1.5 किलोमीटर चालत आलो असेल, अजून एक 400 किलोमीटर जायचं आहे. जातो एक 10 मिनिटात. बघा तर काय विषय ना, काय तर करूया, नवीन काय तर आज कांड करायचं आपल्याला. भावांनो, शिडी घ्यायला लावलो आहे आणि शिडी लॉक आहे. आता बघूया किती रुपये पैसे द्यायला लागतात त्यांना, फुकट नाही तिथं. काय झालं पैसे मला 100 दोनदा दिले 100 रुपये. 50 बोलू की भावांनो. अगं शिडी लॉक आहे, अवघड आहे. आणि पकडा तोडून होता, तोडून घ्यायचं म्हणते. फोन करूया की कोणाला तर. भावांनो, आता त्यांच्या घरला जायचं आहे. घरीतनं जरा एक 200-300 मीटरवर आहे. जाऊया आता चालतच. 300 किलोमीटर आहे. हां, तसं म्हटलं तर 300 किलोमीटर आहे. जाऊया आता. A few moments later. किलोमीटर चालत जायला लागणार आहे मला. अरे हे आमचं गाव आहे बघा. चालत चाललोय, चालत चाललोय. सगळ्यात स्वच्छ गाव. इथनं एक 200 किलोमीटर आहे. स्वच्छ आहे बघा किती. बघा आपण गावातच राहतो, मळ्यात राहतोय, गावात नाही. तर भावांनो, आम्ही गाव फिरून आलेलो आहे. कारण विषय असा झाला की शिडीवाले बाहेर गेल्यात आणि आम्ही आता दुपारी येणार आहे. कारण विषय असा आहे की विषय काय आहे माहिती काय आहे माहिती. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय कुलूप घालून ठेवल्यात त्याला, तुम्हाला दाखवलं इथे. माथा 1:30 वाजताचं प्लॅनिंग झाली. माथा जाऊन जरा माळावर खेळायचं, वरांना जरा खायला बियायला काय तर बघायचं. 10-5 रुपयाचं. ओके, काय का उद्या नियोजन डेंजर असतं आपलं. हां, थोबाड तुझं नको पहिला तू. मग घरला आलं तर बघा, इथं पोरं थांबल्यात. अवघा विषय असा आहे की ही गाडी धुतल्या बाबांनी. आता आपली गाडी अजून धुवायची आहे. तर आता खेळायला जाऊया पहिला आणि नंतर आल्यावर आपल्या गाडीचं विषय हार्ड करूया. आता ही धुतल्या म्हणल्यावर आपल्याला पण धुवायला लागत्या. आणि चला. आणि बघा, आता क्रिकेट म्हणजे आमच्यासाठी अति प्रिय असणारा खेळ आहे. बरोबर काय? बरोबर आहे. मग आता 9वीच्या पोरांसाठी एक किट काढायचा आहे. किट डिझाईन करायचं आहे. डिझाईन आता मीच करणार आणि आउटपुट पण मीच देणार आहे ह्यांना. तर बघूया आता कसं काय होतं यांचं नियोजन. डिझाईन तर आपण शेवट करतो आहे, त्यात काय वाद नाही. मोठी पोरं आहेत सगळी. हा, मोठी पोरं पण आलेत की रे. मोठी तेवढं चालू की फिल्डिंग करायला. चला जाऊया आणि बघूया नवीन काय विषय. मोठी पोरं पण वाटत नाही आपल्याला. भावांनो, माळावर आले क्रिकेट खेळायचं म्हणून. काय पोरं बघा किती बसल्यात, भरून बसल्यात सगळेजण. काय आणि विषय असा झाला की सगळी मोठं पोरं त्यांनी वाढल्यात, पोरं वाढल्यात. त्यामुळे खेळायचं कॅन्सल आहे आमचं. आता बसून आम्ही असं चर्चा करावले. हे गावट हे म्हणते किट घ्यायचं, हे म्हणते किटचा कलर वेगळा पाहिजे, हे म्हणतोय डिझाईन वेगळी पाहिजे, ते म्हणते मला कापड वेगळं पाहिजे, एक जण म्हणते काय तिसरंच पाहिजे. आता बघूया, चर्चा करून सगळ्यांचं एक ठरवतो. डिझाईन तुम्हाला मी दाखवतो कसं करतो ते, पण ठरवूया फायनल करूया, काय विषय नाही. आणि होलसेल आहे आपल्याकडं. हो बाई, कसं असते कॅरियर. आणि विषय असा झाला आहे की आता बघून थकले आम्ही. त्यामुळे आता चालले घरला. जरा ह्याचा व्हिडिओ कॉल केलेला आहे, तो एडिट करायचा आहे. लई डेंजर व्हिडिओ आहे. त्यामुळे आता काय करायचं माहिती काय, आता जायचं आणि निवांत आपलं PC चालू करून बसायचं. दुपारी जाऊन ती वायर बांधून यायचं आहे आणि 4 वाजता 5 वाजता गाडी धुवायची आहे. लई काम आहेत आज. धुळा एकच दिवस कर धुळा. जाऊया आता, काय पर्याय ना आपल्याला. भावांनो, घरात आलोय बघा. ह्यो आलाय आणि मानेक आलाय. आणि विषय असा आहे की सेटअप चालू केला आहे. आज 3 स्क्रीन चालू केल्यात. नाद करते काय, 3 पण आहेत, 1, 2, 3. आणि याचा काल व्हिडिओ केला होता सिनेमॅटिक, तो आता एडिट करायचा आहे. त्याचा जरा विषय आहे गंभीर. ते आता व्हिडिओ एडिट करणार आणि डायरेक्ट मग 4 वाजता खेळायला जाय. बघूया कसं काय नियोजन होते. दुपारचं 12:30 वाजत आल्यात आणि आत्ता आमचे एडिटिंग कंप्लीट झाले. बघा, नुसता लेअरवर लेअर आहेत. 3 स्क्रीन लावले तर म्हणून आज काम झाले. आणि अजून पण बसलाय बाबा भाऊ आणि खुश आहे, कारण विषय लय गंभीर झाला आहे. लय भारी केला व्हिडिओ. मी एडिटर आहे स्वतः. भावांनो, नाद करते काय. भावांनो, केबलीचं काम करून आल्यावर पोरं लय थकल्यात. आणि आता उद्याच नियोजन लावाल्यात की उद्या कोणी जायचं दंडोबाला. परत एकदा दंडोबाला जायचं म्हणाल्यात.
चिक्कू खायला जायचं आहे, म्हणजे सीताफळच्या नावाने चिक्कू खाते त्यांनी, विषय आहे देव तुम्हाला दाखवतो ते पण. आणि उद्या करवंद खायला जायचं आहे, त्यामुळं अनेकदा होणार आहे आपलं डायरेक्ट वर जायचं असं ह्यांचं म्हणणं आहे. चालत फिरत गळत म्हणत कसं जायचं आहे. आणि आता गाडी काढल्या बाहेर, आता गाडी जरा धुया मस्त आणि घनघणीत करूया, कारण हे धुतलेलं आहे सकाळी. आणि बघूया फोन बिन लावा लागल्या, जोरात आहे यांचं काम. होऊन जाऊ दे दिसतीस तू. आपली गाडी धुवून झालेली आहे, डेंजर दिसायला लागला खरोखर सांगतो. झाले आपलं आता सगळं आवरले, आता खेळायला जायचं आहे. बघूया आता माळावर काय काय विषय होतोय. भावांनो संध्याकाळचं 5 वाजले, गाणी वाजवा लावले, जरा वाजून मग माळावर जायचं आहे. भावांना कसं वाटतं क्वालिटी आहे का जरा. भावानो बघा आता आलोय माळावर भावासंग. भाऊ जरा फोनवर बिझी आहे, अभ्यासाचा विषय आहे. आणि माळावर लय पोरं आलेत, काय सांगायचं तुम्हाला. बघूया आता काय काय होतं नियोजन आणि कुठं काय डाव खेळायचं बघूया. बघा भावानो 9वीचं किट काढलं काय, मी आणि हर्षाने एडिट केलोय. आणि तुम्हाला सांगतो कसला हरकलाय, कसं झालंय शेवट नाद करते काय भावानो. मग दाखवतो तुम्हाला पण दाखवतो, रिव्ह्यू टाकतो, यात काय विषय नाही. हर्षानं पण डेंजर काम केलं आहे आणि त्यावर टेक्स्ट फक्त लावायचं काम माझं केलं आहे. आणि ग्राफिक काय हर्षानं जरा डोक्यात घातलेला, काय विषय नाही. ते पण डेंजर करतोय, मी पण डेंजर करतोय. आणि आता छापून सुट्टी नॉट पागल है क्या भोसड़ी के.